नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण SSC GDमध्ये विचारलेल्या सामान्य बुद्धिमत्ता आणि हिंदी या विषयाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण पाहत आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। तसेच मित्रांनो, जर तुम्हाला इंग्लिश आणि सामान्य ज्ञान या विषयांचं जर स्पष्टीकरण पाहिजे असेल तर तसं तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा, त्या विषयावरतीही व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन। तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आणि पहिला प्रश्न आहे, एक निश्चित कूट भाषा में वर्कर को OKR के रूप में लिखा जाता है, उसी कूट भाषा में एज्यूम को कैसे लिखा जाएगा। जर तुम्ही निरीक्षण केलं तर ओ हा 2 नंबरला आहे, के हा 4 नंबरला आहे आणि आर हा 6 नंबरला आहे। म्हणजे 2, 4 आणि 6 नंबरवर असलेले जे अक्षर आहेत ते पुढे रिपीट केलेले आहेत। तसंच एज्यूममध्ये आपण पाहू, 2 नंबरला यस आहे, त्यानंतर 4 नंबरला यू आहे आणि 6 नंबरला ई आहे। SUE आणि SUE हे अक्षर रिपीट होणार आहेत। म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, उस विकल्प का चयन करें जो दिए गए पैटर्न में प्रश्न चिन्ह के स्थान पर आएगा। जर तुम्ही या आकृतीमध्ये पाहिलं तर सगळ्या वर्ग संख्या दिसत आहेत, जसं की हा 9 3चा वर्ग आहे, 25 5चा वर्ग आहे, 49 7चा वर्ग आहे। म्हणजे ज्या विषम संख्या आहेत त्या विषम संख्यांचा वर्ग इथं दिलेला आहे। 3 5 7, परत इथं 9 11 13। आता 13 नंतर कोणती संख्या येणार आहे? 15 आणि 15चा वर्ग काय असणार आहे? 225। म्हणजेच ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, निम्नलिखित में से कौन सा वेन रेखाचित्र दिए गए वर्ग के बीच के संबंध को सही दर्शाता है? इकाई, वॉट आणि वोल्ट। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2। यानंतर पुढील प्रश्न आहे, नीचे दिए गए कथनों के बाद 2 निष्कर्ष और दिए गए हैं। यह मानते हुए कि कथनों में दी गई जानकारी सत्य है, भले ही वह सर्वज्ञात तथ्यों से भिन्न प्रतीत होती हो, और यह निर्णय करे कि कौन सा निष्कर्ष तार्किक और निश्चित रूप से कथनों में दी गई जानकारी का अनुसरण करता है। आता जसं सांगितलं आहे त्या पद्धतीनं आपण डायग्राम काढून घेऊ। कुछ चूहे व्हेल है, कुछ चूहे क्या है? व्हेल है। सभी व्हेल कुत्ते हैं, सभी व्हेल क्या है? कुत्ते हैं। आता निष्कर्ष काय दिला तो पाहू। कुछ चूहे कुत्ते हैं, कुछ चूहे कुत्ते हैं। आता हा काही भाग इथं समाविष्ट झालेला आहे, म्हणजेच 1 नंबरचा ऑप्शन निष्कर्ष जो काय आहे तो बरोबर आहे। त्यानंतर कोई चूहा कुत्ता नहीं है, कोई चूहा कुत्ता नहीं है, इथे तर आपणास दिसत आहेत, मग हा निष्कर्ष चुकीचा असणार आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे केवळ निष्कर्ष 1 अनुसरण करता है। त्यानंतर पुढील प्रश्न, पैटर्न के साथ एक वर्गाकार कागज पत्रक दिया गया है, पारदर्शी कागज पत्रक को बिंदुकित रेखा पर मोड़े जाने पर पैटर्न कैसा दिखाई देगा। आता हा जो पॅटर्न आहे तो मोडल्यानंतर कसा दिसेल, अशा प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे। जर तुम्ही निरीक्षण केलं तर इथं B आणि C ऑप्शन कट होतात, कारण या ठिकाणी एकच रेष दिलेली आहे मध्यभागी आणि या ठिकाणी जो स्टार्टिंगला यमचा आकार आहे तो इथं तयार झालेला नाही। राहिले ऑप्शन A आणि D। तर ही जी बाजू आहे ती तर या ठिकाणी बघा कशी दिलेली आहे, तर ऑप्शन नंबर D या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, उस विकल्प का चयन करें जो दी गई श्रृंखला में प्रश्न चिन्ह के स्थान पर आएगा। संख्या मालिका दिलेली आहे,
9, 20, 42 आणि 75 यामधला जर आपण फरक घेतला तर तो 11 येतो, त्यानंतर 22 येतो, त्यानंतर 33 येईल आणि यानंतरचा पुढचा फरक काय येणार आहे? 44 येणार आहे. तर 75 आणि 44ची बेरीज केली तर ती किती येणार आहे? 119. म्हणजेच 119 ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, 8 मित्र ABCDEFG और H एक गोलाकार मेज के चारों ओर एक दूसरे की तरह मुंह करके भोजन कर रहे हैं. आता 8 मित्र आहेत आणि गोलाकार बसलेले आहेत वर्तुळाकडे तोंड करून. आता आपण जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मांडणी करूया. AF के सामने और B के दाएं और से तीसरे स्थान पर है. आता ये कुठल्याही ठिकाणी घ्या, मी ये इथे घेते. ए हा कोणाच्या समोर आहे? Fच्या समोर आहे आणि तो Bच्या उजवीकडून तिसऱ्या स्थानावर आहे. म्हणजेच B कुठे येणार आहे? हा B इथे येईल. हा याचा उजवा हात, हा Bचा डावा हात. उजव्या बाजूला तिसऱ्या स्थानावर आहे 1, 2 आणि हा तिसऱ्या स्थानावर ए आहे. त्यानंतर G F और D के बीच में है. G कुठं आहे? F आणि D च्या मध्यभागी आहे. आता आपण इथं पाहू शकता F इथं आहे, मग G कुठे येईल? इथं येईल आणि D कुठे येईल? तर या ठिकाणी येईल. यानंतर H D के बाएं और है. आता H कुठं आहे? D च्या डाव्या बाजूला आहे, मग H कुठे येईल? या ठिकाणी येणार आहे. E C और A के बीच में है. E कुठं आहे? C आणि A च्या मध्यभागी आहे. हा ए इथं आहे, म्हणजेच E कुठे येईल? या ठिकाणी येईल आणि C कुठे येईल? या ठिकाणी येईल. E हा C आणि A च्या मध्यभागी आहे. आणि प्रश्न काय विचारला आहे? H के सामने कौन बैठा है? H च्या समोर कोण बसलेला आहे? तर तुम्ही पाहू शकता B बसलेला आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहू. नीचे दिए गए कथनों के बाद 2 निष्कर्ष और दिए गए हैं. यह मानते हुए कि कथनों में दी गई जानकारी सत्य है, भले ही वह सर्वज्ञात तथ्यों से भिन्न प्रतीत होती हो, और यह निर्णय करे कि कौन सा निष्कर्ष तार्किक और निश्चित रूप से कथन में दी गई जानकारी का अनुसरण करता है. सभी शूरवीर नन है. सभी शूरवीर क्या है? नन है. सभी नन क्या है? पुरुष है. अशा प्रकारची ही डायग्राम बनलेली आहे. आता निष्कर्ष पाहू. सभी पुरुष शूरवीर है. आता मित्रांनो, जर मधून बाहेर जायचं असेल तर सर्व येतं, म्हणजे सगळे शूरवीर काय आहेत? हे नन आहेत आणि सर्व नन काय आहेत? पुरुष आहेत. आणि जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये येत असतो तेव्हा काहीचा वापर करायचं, म्हणजे कसं होईल? काही पुरुष हे नन आहेत आणि काही नन हे शूरवीर आहेत. सभी पुरुष शूरवीर है. आता पुरुष कुठे आहेत? इथं आहेत आणि शूरवीर इथं. सभी पुरुष शूरवीर आहेत का? तर नाहीत, कारण काही पुरुष हे शूरवीर आहेत, म्हणजे एक निष्कर्ष चुकीचा झाला. त्यानंतर दुसरा निष्कर्ष, कुछ शूरवीर पुरुष है. कुछ शूरवीर पुरुष है. आता मधून जर बाहेर जायचं असलं, कुछ शूरवीर पुरुष है. तुम्हाला काय म्हटलं मी? आतमधून बाहेर जायचं असेल तर सर्व म्हणायचं आणि बाहेरून मध्ये प्रवेश करताना काहीचा आपण उपयोग करतो. कुछ शूरवीर पुरुष है. या ठिकाणी दोन्ही निष्कर्ष चुकीचे येणार आहेत. यानंतर पुढील प्रश्न, विकल्पों में से उस आकृति का चयन करें जिसमें X से चिन्हित आकृति समाहित है. तर ही जी समाहित असणारी आकृती आहे ती तुम्ही इथं पाहू शकता. या ठिकाणी पण येणार नाही, इथं पण येणार नाही, इथं पण येणार नाही. ए ऑप्शनमध्ये ही आकृती आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिए गए विकल्पों में से असंगत का चयन करे. आणि याच्यामध्ये ये येणार आहे कारण बाकीच्यांची बेरीज समान आहे. उस विकल्प का चयन करें जो तीसरे पद से उसी प्रकार से संबंधित है.
जिस प्रकार दूसरा पद पहले पद से संबंधित है। DEHHILGHL जर तुम्ही पाहिलं EFG 3 अक्षरानंतर H आहे, परत 3 अक्षरांचा अंतर आहे, तर इथं काही GHIJ त्यानंतर K J KLM KL आणि P पहिल्या अक्षरामध्ये 4 अक्षरांचा गॅप, त्यानंतर FG E आणि I FGHI परत 3 HIJ KL म्हणजे 4 अक्षरांचा गॅप है। उस विकल्प का चयन करें जो दर्पण के दाएं और रखे जाने पर शब्द की दी गई दर्पण छवि से सर्वाधिक मेल खाता है। एलिमिनेशन मेथडने जाऊ जर तुम्ही निरीक्षण केलं तर ये उलटा कधीच होणार नाही, म्हणजे हा ऑप्शन कटला आणि ए ऑप्शन कटला। त्यानंतर इथं ये आहे, इथं ये आहे, तुम्ही जर निरीक्षण केलं OVCA इथं पर्यंत ठीक आहे। त्यानंतर N हा जशास तसा दिलेला आहे सी ऑप्शनमध्ये, N कसा येणार आहे, असा येणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर बी प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, दिए गए विकल्पों में से असंगत का चयन करें। कोलंबिया, कॅनडा, एशिया आणि चीन हे सर्व देश आहेत आणि एशिया हा काय आहे, खंड आहे। 3 नंबरचा असंगत येईल। त्यानंतर पुढील प्रश्न, दिए गए 4 विकल्पों में से उस आकृति को चुनें जिस आकृति x के रिक्त स्थान में बिना घुमाए रखने पर पैटर्न पूरा हो जाएगा। तर इथं जो येणार आहे ऑप्शन नंबर 3। त्यानंतर एक निश्चित कूट भाषा में सर्कल को 50 के रूप में लिखा जाता है, उसी कूट भाषा में ALGAE को कैसा लिखा जाएगा। तर सरळ सरळ अंकांची बेरीज करायची आहे। काय दिलेलं आहे, ALGAE। आता जे अक्षर आहेत त्याच्या वर्णमालेनुसार जो क्रम आहे तो घ्यायचा आहे। एचा काय आहे 1, परत Lचा 12, Gचा 7, Aचा 1 आणि Eचा काय 5। या सर्वांची बेरीज काय येणार आहे 26, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, 7 मित्र OPQRST और U एक पंक्ति में बैठकर फिल्म देख रहे हैं। यस एक छोर पर बैठा है, Q यस के दाएं ओर से दूसरे स्थान पर बैठा है, P O और Q के बीच में बैठा है, U किसी भी छोर पर नहीं बैठा है, R T के बाएं ओर बैठा है, P और R के बीच कौन बैठा है। डायग्राम काढू। 7 मित्र आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 जसं सांगितलं आहे तसं बघू। Q यस के दाएं ओर से दूसरे स्थान पर बैठा है आणि यस काय आहे एक छोर पर बैठा है। आता यस जर आपण या ठिकाणी घेतला तर त्याच्या उजवीकडे Q आपणास बसवता येणार नाही, मग यस कुठे घ्यावा लागेल इथं, आणि याच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानावर कोण आहे Q, म्हणजेच Q हा या ठिकाणी येईल। P O और Q के बीच में बैठा है, आता O कुठे येणार इथं आणि P कुठे येणार इथं, P इथे येणार, P O और Q के बीच में बैठा है म्हणजे P इथं आला आणि O या ठिकाणी आला। त्यानंतर R T के बाएं ओर बैठा है, U किसी भी छोर पर नहीं बैठा। आता हे दोनच शिल्लक राहिलेले आहेत आणि U तर कुठल्याच शेवटी येणार नाही, म्हणजे U कुठे येईल या ठिकाणी, आणि R T के बाएं ओर बैठा है म्हणजे R हा T च्या उजव्या बाजूला बसलेला आहे, R T के बाएं ओर बैठा है। हा R बसलेला आहे कुठं, R बसलेला आहे T च्या डाव्या बाजूला बाएं ओर। तर प्रश्न काय आहे, P और R के बीच में कौन बैठा है। हा इथं R आहे आणि आहे तर P आहे, तर या दोघांच्या मध्यभागी कोण बसलेला आहे O बसलेला आहे।
ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। यानंतर पुढील प्रश्न, उस विकल्प का चयन करें जो दी गई श्रृंखला में प्रश्न चिन्ह के स्थान पर सही रूप में आएगा। SNCQPA। आता जर आपण निरीक्षण केलं तर SPQ या ठिकाणी पहा -1 केलेला आहे। MNO उलट जर गेलात तर OPQ QRS म्हणजे अगोदर काय येणार आहे K प्लस करत जा किंवा मायनस करत जा। त्यानंतर MNOPQ QR OPQR RST टी यूचा स्किप करून काय V येणार। त्यानंतर C परत तसंच आहे मायनस करत जा म्हणजे तिथं उत्तर काय येणार आहे KV आणि U। ऑप्शन नंबर 4। उस विकल्प का चयन करें जो दी गई श्रृंखला में प्रश्न चिन्ह के स्थान पर आएगा। तर जी अंकमालिका आहे 20 24 40 आणि 76। आता यांचा जर आपण फरक घेतला तर इथं 4 परत इथं 16 परत इथं 36 म्हणजेच आपण फरकातला फरक घेतला तर इथं काय 2चा वर्ग आहे तर 4चा वर्ग आहे परत हा 6चा वर्ग म्हणजे इथं काय येणार आहे 8चा वर्ग किती 64 समसंख्यांचे वर्ग घेतलेले आहेत। आता 76 आणि 64 ची बेरीज करा 6 आणि 4 किती 10 हाताला 1 7 आणि 1 8 8 आणि 6 किती 14 म्हणजेच 140 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। ऑप्शन नंबर किती 4। त्यानंतर पुढील प्रश्न, विकल्पों में से उस आकृति का चयन करें जो दी गई श्रृंखला में अगले स्थान पर आएगी। तर सी ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, JKLMN और O 6 शिक्षक है, इनमें से प्रत्येक शिक्षक हिंदी अंग्रेजी गणित विज्ञान सामाजिक विज्ञान और कला में से अलग अलग विषय पढ़ाता है। ज़रूरी नहीं कि इसी क्रम में हो। प्रत्येक शिक्षक सोमवार से शनिवार के बीच एक दिन ही पढ़ाता है। ज़रूरी नहीं कि इसी क्रम में हो। जे शनिवार को कला पढ़ाता है। आणि जर तुम्ही प्रश्न कोणता विचारलेला बघितला तर शनिवार को कौन सा विषय पढ़ाया जाता है प्रश्नावर लक्ष द्या। हे सोडवायची ही गरज पडणार नाही। तर सुरुवातीलाच दिलेला आहे की जे शनिवार को कला पढ़ाता है आणि प्रश्न पण तोच विचारलेला आहे की शनिवार को कौन सा विषय पढ़ाया जाता है तर कोणता कला। ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, उस विकल्प का चयन करें जो तीसरे पद से उसी प्रकार से संबंधित है जिस प्रकार दूसरा पद पहले पद से संबंधित है। हवाई जहाज हैंगर आणि बंदूक काय शस्त्रागार। दिए गए विकल्पों में से असंगत का चयन करें। 3चा घन 27 परत हा 5चा घन 125 7चा 343 आता 25चा वर्ग दिलेला आहे म्हणजेच ऑप्शन नंबर बी हा असंगत आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, निम्नलिखित समीकरण को सही करने के लिए विकल्पों में दिए गए किन दो चिन्हों को परस्पर बदल दिए जाना चाहिए। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2 प्लस आणि मायनस यांना बदलल्यानंतर उत्तर येणार आहे 30 जिथं प्लस आहे तिथं मायनस घ्या वजा 28 गुणिले 3 जिथं अधिक आहे तिथं वजा घ्यायचा आहे तर इथं अधिक 16 आणि भागिले 4 तर 30 जशास तसं 28 आणि 3चा गुणाकार करा 84 येईल 16ला 4ने भाग द्या 4 येईल। तर आता इथं 30 मधून 84 मधून 30 गेले तर वजा 54 येतील वजा 54 अधिक 4 म्हणजेच किती -50। यानंतर पुढील प्रश्न, उस विकल्प का चयन करें जो तीसरी संख्या से उसी प्रकार से संबंधित है जिस प्रकार दूसरी संख्या पहली संख्या से संबंधित है। तर इथं 22 242 दिलेला आहे तर 18शी काय येणार आहे तर इथे येणार आहे 162।
त्यानंतर पुढील प्रश्न, उस विकल्प का चयन करें जो तीसरे पद से उसी प्रकार से संबंधित है जिस प्रकार दूसरा पद पहले पद से संबंधित है। बावर्ची चाकू आणि सर्जन स्केलपेल ब्लेड। यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहूया। निम्नलिखित में से उस विकल्प का चयन करें जो ढोल पीटना मुहावरे का अर्थ व्यक्त करता है। तर ढोल पीटना म्हणजे बात को प्रचारित करना। त्यानंतर पुढील प्रश्न, सही वर्तनी वाले शब्द का चयन करें। खूबसूरती, तर इथं कसं येणार आहे, पहिलाच उकार येणार आहे। रिक्त स्थानों को भरने के लिए उपयुक्त शब्द का चयन करें। आपकी यात्रा मंगलमय हो येईल। दिए गए शब्द के पर्यायवाची शब्द का चयन करें। जंगल, कानन। संसार के महान व्यक्ति अथक डैश करके ही, तर संसार के महान व्यक्ति अथक परिश्रम करके ही उन्नति के डैश पर पहुँचे हैं, उन्नति के शिखर पर पहुँचे हैं। 2 नंबर से। गद्यांश में संकेतिक रिक्त स्थान 3 के लिए उपयुक्त शब्द क्या होगा। उन्होंने छोटे से छोटे समझ जाने वाले कार्य को भी पूरी डैश से किया, पूरी लगन से किया। बोझ ढोले वाले कुली तेंजिंग ने एव्हरेस्ट पर डॅश की पताका फहरा दी, तर या ठिकाणी काय येईल, विजय की पताका फहरा दी। संस्कृत में एक डैश है, उद्यम से ही कार्य सिद्ध होते हैं, सिर्फ इच्छा करने से नहीं। तो संस्कृत में क्या है, उक्ति है, ये येईल। त्यानंतर दिए गए शब्दों का विलोम चुने। रहस्व, तर रहस्वच्या विरुद्ध काय येणार आहे, दीर्घ। सही वर्तनी वाले शब्द का चयन करें, तर लालिमा पहिली वेलांटी येणार आहे। रिक्त स्थानों को भरने के लिए उपयुक्त शब्द का चयन करें। गंगा के जल को डैश माना जाता है, तर गंगा के जल को पवित्र माना जाता है। दिए गए वाक्य में रेखांकित खंड को प्रतिस्थापित करने के लिए उपयुक्त विकल्प का चयन करें। खेल कूद में हम विपरीत परिस्थितियों में आगे बढ़ने से प्रेरणा देते हैं, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सी, आगे बढ़ने की प्रेरणा देते हैं, से येणार नाही। दिए गए शब्द का विलोम चुने। स्थावर, तो स्थावरचा विलोम काय येणार आहे, जंगम। दिए गए शब्द के पर्यायवाची शब्द का चयन करें। पथ, पथ राह। दिए गए वाक्यांश के लिए एक शब्द चुनिए। जो बात पहले कभी न हुई हो, तर जो बात पहले कभी न हुई हो यासाठी काय येणार आहे, अभूतपूर्व। रिक्त स्थानों को भरने के लिए उपयुक्त शब्द का चयन करें। आग डैश रूप धारण कर चुकी है, आग भीषण रूप धारण कर चुकी है। दिए गए वाक्य का वह भाग ज्ञात करें जिसमें कोई त्रुटि है। इस साल गर्मी के मौसम में आर्कटिक क्षेत्र में बर्फ सबसे कम पाई गया, तर इथं चुकीचं असणार आहे, कम पाया गया असं येईल। दिए गए वाक्य में रेखांकित खंड को प्रतिस्थापित करने के लिए उपयुक्त विकल्प का चयन करें। कक्षा में 40 छात्र हैं लेकिन कार्तिक सबसे बुद्धिमान है, तर कार्तिक सबसे बुद्धिमान है। अध्यापक के कक्षा डैश ही सभी बच्चे शरारतें करने लगे। अध्यापक के कक्षा से जाते ही, ऑप्शन नंबर 2 येईल। दिए गए वाक्य का वह भाग ज्ञात करें जिसमें कोई त्रुटि है। समाचार पत्रों का उद्देश्य होनी चाहिए, इथंच त्रुटि आहे, उद्देश्य होना चाहिए असं येईल। ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असेल। दिए गए वाक्यांश के लिए एक शब्द चुनिए जिसमें शक्ति न हो, जिसमें शक्ति न हो उसे क्या कहेंगे, अशक्त। निम्नलिखित में से उस विकल्प का चयन करें जो डिंग मारना मुहावरे का अर्थ व्यक्त करता है। डिंग मारना यानी बढ़ा चढ़ाकर बातें करना। दिए गए वाक्य का वह भाग ज्ञात करें जिसमें कोई त्रुटि है। आप आधे अधूरे नामक नाटक को देखने के लिए तुम्हारे मित्र को बुलाइए, तर या ठिकाणी तुम्हारे मित्र को, आपके मित्र को बुलाइए असं पाहिजे होतं।
दिए गए वाक्य में रेखांकित खंड को प्रतिस्थापित करने के लिए उपयुक्त विकल्प का चयन करें। जातिवाद की समस्या स्वस्थ राष्ट्रीय के पनपने में बहुत बड़ा बाधक तत्व है। तर या प्रश्नाचं काय येईल? स्वस्थ राष्ट्रीयता के पनपने में. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण रिझनिंग आणि हिंदी या विषयावर विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिलं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.